हाय मित्रांनो, माझं नाव विराज नाथरे, आपले कोकणी विराज या मराठीवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहे मुलुंडला, चाललो आहे मोठ्या अप्पानी मागे पंड आहे. तर कशाला चाललो आहे ते मोठे अप्पा सांगतील. मोठे अप्पा कशाला चाललो आहे आपण? 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मुलुंड विद्या मंदिर येथे आहे. तर तिथे 21 जण येणार आहेत. तर आम्ही तिथे चाललो आहे पंड आहे सोबत. आणि आता आपण दिव्यातून स्टेशनला चाललो आहे. हॅलो हां. आणि मित्रांनो, आपला नवीन कॅमेरा आहे गोप्रो, त्याची आता क्लिअरिटी कशी ते सांगा. आणि आता आपल्या व्हिडिओ ह्याच्यातूनच होणार आहे. चल ये मग. अरे आम्हाला पण तिकीट काढायचं आहे. आता आपण दिव्यामध्ये आहोत. तर आता आपण स्टेशनला पोचलोय. कुठल्या स्टेशनला? दिवा स्टेशन. तर मित्र, आता मुलुंड स्टेशनला बसलो आहे बघा. आणि पाऊस बघा किती लागायला सुरू झाली. तर आताच आम्ही पण उतरलो ट्रेनमधून. पाऊस लागतो वरती. पाऊस बघा किती लागतोय. आज आमची घालत आहे. आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशनवरती. काय बोलते लग्नात भेटणार आता तुम्ही थोडं खाली करा, खाली करा, खाली करा. या धन्यवाद. सन्माननीय हरवडे साहेब
खळे साहेब, चव्हाण साहेब आणि नरेशजी गावडे यांना विनंती करतो की आपण या सरांचा सामूहिक सन्मान करायचा आहे. नरेशजी गावडे साहेब. एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता आपण मार्गदर्शन ऐकलंय तर त्याबद्दल आपल्याला काही क्वेरी असतील किंवा काय विचारणा करायच्या असतील तर आपण करू शकता. प्रथमतः आपलं नाव सांगायचं आहे आणि आपल्या ज्या काही क्वेरी आहेत त्या आपल्या मांडायच्या आहेत. कोण येत आहे? या ठिकाणी नुकताच 10वीचा रिझल्ट लागला आणि आपल्या या जिल्हा परिषद गटामधून जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी या ठिकाणी 90+ आलेले आहेत. त्यातील आमच्या कोळबंद्रे गावचा एक विद्यार्थी आहे मेरडे म्हणून, त्यांनी 91.40% मार्क मिळवले आहेत. या ठिकाणी तो उपस्थित आहे, त्याला मी विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. त्यांनी 92.40% आलाय ना. मला नाव कशाला लिहिलं तसं नाही चाललं, नाव नाही घ्यायचं. आलाय तो विद्यार्थी मग कशाला घेतलं. त्यानंतर आमच्या देगावमधून 91.80% जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे वेदांत विजय करंजकर. आला त्या ठिकाणी. या ठिकाणी त्याला मी विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. कशा पद्धतीने मार्क मिळवले, कशा पद्धतीने अभ्यास केला तर ह्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन. सर्वात पहिलं थँक्यू सर, तुम्ही मार्गदर्शन केलं ते समजलं आणि खूप छान होतं. त्यातून काय डाऊट आले नाही आणि सगळं समजलं आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी देखील तेवढाच अभ्यास केला आणि माझ्या पालकांची देखील तेवढीच मेहनत होती, कष्ट होते आणि त्यांचं स्वप्न होतं की मला असं पुढे आता करिअर जे करायचं त्यासाठी चांगले पर्सेंट पाडावे म्हणून माझ्या मम्मी पप्पांनी आणि मी मेहनत केली आणि चांगला अभ्यास केला आणि एवढे मार्क मिळवले. थँक्यू. पुन्हा एकदा तुझं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय दापोली विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय सुधीर भाऊ कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. तदनंतर 91.33% जिने मार्क मिळवले, 91.40% जिने मार्क मिळवले ते आमच्या वाळगर गावचे राजेश भागणे साहेब यांची कन्या कुमारी प्रांजल राजेश भागणे हिला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. अभ्यास करायचा अजून 12वीला ते आता 12वीला गेले 10वीला ते 12वीला कशा पद्धतीने अभ्यास सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं होतं आणि मला ते खूप कळलं आणि दररोज अभ्यास केल्यामुळे तेवढे पडले मला. थँक्यू.
त्यानंतर मोहित निलेश मोगरे याला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. मी सरांचं मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानतो. ते खूप वेगवेगळ्या फील्ड माझ्या सगळ्यांनी त्यांनी समजावून सांगितलं, ते खूप आवडलं आणि थँक्यू. या ठिकाणी आमच्या उंडवऱ्यातून 90% मार्क मिळाले ती श्रावणी विजय जाधव या ठिकाणी आली असेल, तिला विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे. पहिलं मी ह्या सरांना थँक्यू बोलेन, कारण की त्यांनी जेवढं आम्हाला सांगितलं सगळ्या फील्डबद्दल त्यामधून खूप नॉलेज भेटलं आणि मला एवढे मार्क मिळले कारण की माझे पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केला मला अभ्यासात वगैरे आणि म्हणून एवढे मार्क मी मिळवू शकली. त्यांच्याबद्दल मला आभार मानायचे आणि हा गुणगौरव सोहळा तुम्ही आयोजित केला त्याबद्दल पण मला आभार मानायचे. थँक्यू. सरांनी जे काय मार्गदर्शन दिलं ते खरंच खूप चांगलं होतं. त्याचा आम्ही पुढे काहीतरी वापर करू आणि थँक्यू. दीक्षा राजेश जाधव, गाव पांगारी. सर्वांचे नमस्कार. माझं नाव दीक्षा जाधव. मला 12th कॉमर्समधून 81.33% पडले. मी सर्वप्रथम माझ्या मम्मी पप्पांचं खूप थँक्यू करीन, कारण माझं कॉलेज खूप जवळ होतं, त्यांनी खूप येण्या जाण्याचा मला सपोर्ट केला. आणि सरांचं थँक्यू, कारण त्यांनी आज खूप चांगलं काउन्सिलिंग केलं आणि सर्वांचं खूप खूप थँक्यू. इथे सत्कार केल्याबद्दल खूप बरं वाटलं. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आपण टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मान्यवरांसाठी आपण या ठिकाणी टाळ्या वाजवूया. या ठिकाणी आपण अधिक वेळ जाऊ घेत नाहीत, परंतु जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप म्हणून आपण आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता, कारण काही विद्यार्थी आपले सकाळी 9 वाजता आलेले आहेत आणि वेळेत मेगा ब्लॉक आहे, काही विद्यार्थी अजूनही ट्रेनमध्ये आहेत. जवळजवळ 100 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना वेळेत सुद्धा घरी जाणं गरजेचं आहे. आणि पुन्हा कधी आपण बोलवून तरी आले पाहिजे, त्या अनुषंगाने कार्यक्रम हा वेळेत झाला पाहिजे. विद्यार्थी होते. वेदांत विजय करंजकर यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय सुधीर भाऊ कदम यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आमचे सहकारी सन्माननीय रवीजी बैकर साहेब या ठिकाणी आले, त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. श्रावणी विजय जाधव, त्यानंतर प्राची राजेश शिनकटे. मी लाडसाहेबांना विनंती करतो.
दीक्षा राजेश जाधव, रोहन जानू पवार, रोहन जानू पवार, श्रेयस टेमकर, आयुष जाधव, या ठिकाणी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. मी श्रेयस टेमकर याची पालक आहे. मी स्वतः शिक्षिका आहे आणि ह्या वेळेचा मला पुरस्कार पण मिळालेला आहे. पण ह्या ठिकाणी आयोजित आपल्या गावाने आपल्यासाठी जो सन्मान आयोजित केला आणि त्या निमित्ताने जगताप सरला पालकर सरांनी जे करिअर मार्गदर्शन केलं ते खूप युजफुल आहे. दापोलीचेच आहेत ते पण. हे किती अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या गावाने आपल्यासाठी काहीतरी करताय देखील आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना सन्मानित व्हावं त्यासाठी मी सन्माननीय हरावडे साहेब, खळे साहेब, चव्हाण साहेब, गावडे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. सन्माननीय सुधीर भाऊ कदम यांना सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दादा तो फोटो काढेल बघ. आणि कोण आपल्या इकडे फास्ट असतील ना? नाही सुनीत चव्हाण असेल ना? पुढे पुढे यानंतर आमच्या कार्यक्रमासाठी खास खेरडी गणाचे विभाग संघटक सन्माननीय आमचे सहकारी मित्र रवींद्रजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय लक्ष्मणजी घडवळे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे.
या ठिकाणी सन्माननीय हरवडे साहेब यांना सन्मानित करण्यासाठी आमचे दोन्ही विभाग संघटक यांना विनंती करतो की आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. ज्यांच्या आधिपत्याखाली गेली 25 वर्ष असोड जिल्हा परिषद गटाची धुरा अगदी काटेकोरपणे सांभाळत आहेत असे आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणजी हरवडे साहेबांसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवायच्या. आमचे दोन्ही विभागाचे विभाग संघटक सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब, खळे साहेब, लंकेश कदम, नरेश गावडे, सुधीर राऊत यांना सन्माननीय भाऊंना विनंती करतो की आपण त्यांना गुच्छ द्यायचे आहे. लंकेशजी कदम आणि सुधीर राऊत, संतोषजी बाबणे, विनायकजी मांडवकर, सन्माननीय तानाजी पास्टे साहेब आणि असोड गणाचे उपविभाग संघटक रमेशजी नात्रे साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. रवींद्रजी मांडवकर साहेब, विनायकजी मांडवकर साहेब, लक्ष्मणजी घडवळे साहेब, आणि जे आमचे सर्व गाव प्रमुख, वाडी प्रमुख, कार्यकारिणी यांचं पुन्हा एकदा विभागाच्या वतीनं या ठिकाणी शब्दसुमनाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार स्वागत करतो. कार्यकारिणीच्या वतीने घरटकर साहेबांचा त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि दापोली तालुका शिवसेना सचिव सन्मान्य घरटकर साहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी सुदृढ विनंती करतो. जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे आहे, जोरदार टाळ्या. नात्रे, विद्या मांडवकर, सिद्धी कुळे, आर्यन नाचरे, अजय नाचरे, त्यानंतर अजय नाचरे,
5 ते 10 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मला कल्पना आहे उशीर झालेला आहे आणि पोटामध्ये कदाचित कावळे ओरडत असतील, तर छोट्याच्या नाश्त्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याचा आस्वाद घेऊन आपल्याला जायचं आहे. आणि मगाशी या आपल्या विभागातून जी मुलगी टॉपर आहे त्याचं नाव आपण घेतलं पहिलंच, परंतु ती उपस्थित नाही. आमच्या सर्वांच्या वतीने तिला या ठिकाणी त्याचे जे पालक असतील किंवा आमच्या त्या गावचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी पुढे यायचं आणि ते गिफ्ट सुधीर भाऊंच्या हस्ते घेऊन जायचं आणि तिला पोचवायचं आहे. एकच फक्त 92% मार्क मिळवले. आमच्या सर्वांची इच्छा आहे बाबा, आता नाव घेतलं बेर्डे म्हणून कोण विद्यार्थिनी आहे ना, कोलबंद्रे, रमेश नात्रे साहेब, गावडे घ्या ते. हा ठीक आहे, घ्या, चला घ्या, आहेत ना. दहावी टॉप आपल्या विभागात. माहिती आहे मला तुमची मुलगी. हो, हा भाऊ दिलीपचा. सर्व झालं ना, मला पाठवा. हे बाबू पाठवा. हो, याला पाठवा आजच. तर मित्रांनो, कार्यक्रम वगैरे संपलेला आहे. मी आपल्याला गिफ्ट भेटलं काय मी वरा खातोय बघा कसा. मी आता चाललोय घरी. स्टेशनला चाललो होता, घाटकोपर मुलुंड स्टेशन. मुलुंड त्यालाच नाही माहीत कोणत्या स्टेशनला जायचं. चला आता आम्ही जातो आता. एकाच ह्याच्यामध्ये टाका ना. आज उशिराने अपेक्षित आहे 1:34 चितवाला जाने वाली टीवी लोकल. मित्रांनो, ट्रेनला गर्दी बघितली झाली, चढायला जागा नाही आतमध्ये, म्हणून आम्ही थांबलो इथे.
तर आता आपण दिवाळ स्टेशनला उतरून आता आपण घरी चाललो आहे. कॅमेऱ्याची बॅटरी लो होत आली. तर मित्रांनो तुम्ही आजची व्हिडिओ बघत असाल. आता आपण मुलुंडला गेलो होतो. ते मार्गदर्शन वगैरे केले 10वी नंतरला. 10वी 12वी नंतर काय करायचं आहे छान प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. पुढे व्हिडिओ तुम्ही बघायला तुम्हाला पण आवडलं असेल तर मार्गदर्शन तर व्हिडिओ संपूर्ण वेळेला आहे. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता एका पुढे